ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। भोपाळ्या अभंग 8 बोलोनी जाऊ का तुम्हा नेनाजी देवा, ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहिनो, पांगुळले मन काही नाठवे उपायो, मनवनी पाय जीवी धरुनी राहिलो, त्यागे भोगे दुखू काय सांडावे मांडावे, ऐशी धरियेले जीवे माझ्या थोरी आशंका, तुका म्हणे माते बाळा चुकली आवनी, न पवता जननी दुःख पावे विठ्ठले। देवा मला दर्शन देऊन तुम्ही मला मुक्त करा। अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे बोलूनच दाखवाव्या लागतात काय? माझ्या मनामधील इच्छा तुम्हाला कळत नाही का? तरी सुद्धा तुम्ही ज्या स्थितीत मला ठेवाल त्या स्थितीमध्ये मी राहील। माझे मन पांगळे झाले असून तुमच्या प्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत हे मला सुचत नाही, म्हणून मी तुमचे पाय चित्तामध्ये दृढ धरून राहिलो आहे। मी कशाचा त्याग करावा आणि कशाचा भोग घ्यावा, दुःख कशामध्ये आहे आणि सुख कशामध्ये आहे, काय करावे काय करू नये असा माझ्या मनामध्ये संशय निर्माण झाला आहे। तुकाराम महाराज म्हणतात की हे विठ्ठले, निर्जन अरण्यामध्ये आईची आणि लेकराची ताटातूट व्हावी आणि त्या लेकराला आईची पुन्हा भेट झाली नाही तर त्याला केवढे दुःख होते त्याची कल्पना करवत नाही। त्याप्रमाणेच तुझ्याशिवाय माझी अवस्था झालेली आहे। ऐसी वाट पाहे काही निरोप का मुळू, का हो कळवळा तुम्हा उमटेचे नाम, आहो पांडुरंगी पंढरीचे निवासे, लावून आसे चाळवून ठेविले, काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, ऐसे घडोघडी चित्ता येते आठवू, तुका म्हणे खरा न पवेची विभागू, धिक्कारिते जग ह्याची लाहे हिशोबे। देवा तुम्ही कुणाजवळ तरी मला बोलावणे पाठवाल, कुणाजवळ तरी तुम्ही मला निरोप द्याल, याची मी सारखी वाट पाहत आहे। असे असून तुमच्या मनात का बरे दया येत नाही? अहो पंढरीचे पांडुरंगे, मला आशेला लावून तुम्ही मला का फसवता? मी मनुष्य जन्माला येऊन काय मिळवले हाच विचार वारंवार माझ्या मनामध्ये येत आहे। तुकाराम महाराज म्हणतात, आजपर्यंत मला परमार्थाचा खरा वाटा मिळाला नाही। जगाने केवळ माझा धिक्कार करावा एवढाच हिशोब काय तो माझ्या पदरामध्ये पडला आहे। का गा के विलवाना केलो दिनाचा दिनो, काय तुझे हिनो शक्ती झाली से दिसे, लाज येते मना तुझा मनविता दासू, गोडी नाही रसू बोलिली या सारिखी, लाजविली मागे संतांचेही उत्तरे, कळो येते खरे तुझे एका करुणी, तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचुनी तुमची या विठ्ठला। देवा मला तू असा दिनापेक्षा दीनहीन केविलवाना का बरे करून ठेवलाय? तुझी शक्ती क्षीण झाली की काय? मला आज असे दिसते की तुझी शक्ती आता खरोखर क्षीणच झाली असावी। देवा मी तुझा दास म्हणून घेताना माझ्या मनाला लाज वाटते आहे, कारण जसे तुम्ही बोलता तसे वागत नसल्यामुळे तुमच्या बोलण्यामध्ये गोडी किंवा रस राहिलेला नाही। पूर्वीच्या संतांनी देव पतित पावन आहे, भक्तवत्सल आहे असे तुमचे जे वर्णन करून ठेवले होते त्यांच्या वर्णनाला सुद्धा तुम्ही लाज आणली, त्याला काळीमा फसला, कारण मी भक्त असून सुद्धा तुम्ही माझा उद्धार करीत नाही। या एकाच उदाहरणावरून दुसऱ्या भक्तांचीही हीच अवस्था झाली असावी असे कोणालाही कळून येईल। तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला तुमच्या कृपेशिवाय माझ्या वाणीला दुसरा कोण बरे इतके स्पष्ट बोलवू शकेल? जळो माझे कर्म वाया केली कटकट, झाले तैसे तटू नाही आले अनुभवा, आता पुढे धीरू काय देऊ या मना, ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे, गुणवंत केलो दोष जाना यासाठी, माझे माझे पोटी बळकटो दूषणो, तुका म्हणे अहो केशी राजा दयाळा, बरवा हालळा पाळीला शेवटी। देवा माझे सर्व प्रकारचे कर्म जळून जाऊ दे। मी तुमच्या पायाजवळ बसून जी काही कटकट केली ती आजपर्यंतची कटकट व्यर्थच गेली म्हणायची, कारण तू भक्तवत्सल पतित पावन इत्यादी नावानी तुमची सर्वत्र कीर्ती पसरलेली आहे। तिचा अनुभव मला काही अद्यापपर्यंत आलेला नाही। देवा मी माझ्या मनाला धीर द्यावा यासाठी तुम्हीच माझ्या मनात काही योग्य प्रेरणा द्या। मला खरे तर दुसऱ्यांचे दोष जाणून ते दूर करण्याइतके गुणवंत तुम्ही केलेले आहे, पण मी गुणवंत हे गुण माझे हाच अभिमानाचा दोष माझ्यामध्ये निर्माण झाला। तुकाराम महाराज म्हणतात, हे केशवा तू दयाळू आहेस,
अशा प्रकारे माझे हे लाड फार चांगल्या प्रकारे तू पुरवलेस. कामे नेले चित्तू नेदी अवलोकू मुखू बहु वाटे दुखू फुटो पाहे हृदयू काजी सासुरवासी मज केले भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. प्रभातेशी वाटे तुमच्या यावे दर्शना येथे नचले चोरी उरली राहे वासना. येथे अवघे वाया गेले दिसते सायासू तुका म्हणी नासू दिशे झाल्या वेचाचा. देवा माझे चित्त कामाधिकामुळे व्यापले गेल्यामुळे तुमच्या मुखाकडे मी पाहू शकत नाही. यामुळे माझे हृदय फुटून जाईल एवढे मला दुःख होत आहे. हे देवा मला अशा वासनांच्या सासुरवासामध्ये का तू टाकलंस. त्यामुळे माझ्यावर सत्ता राहिलेली नाही. कसलेच वागण्याचे किंवा तुमच्याकडे येण्याचे स्वातंत्र्य मला शिल्लक राहिलं नाही. सकाळच्या वेळी तुमच्या दर्शनाला यावे असे मला वारंवार फार वाटते, पण मनच धजावत नाही. मनामध्ये इंद्रिय सुखाची वासना शिल्लक राहिली असल्यामुळे रिक्त मनाने मला तुमच्याकडे येता येत नाही आणि मनामधील ही वासना सोडून तशीच ठेवून तुमच्याकडे येणे मला जमत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आजपर्यंत मी तुमच्या प्राप्तीसाठी जे काही प्रयत्न केले ते सर्व व्यर्थ गेले असेच म्हणावे लागते. आजपर्यंत खर्च झालेल्या आयुष्याचा नाशच झाला म्हणायचा. जळोत ती येथे उपजवे ती अंतरायू सायासाची जोडी माझी तुमचे पायू. आता मज सायू येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणी. भोगे रोगा जोडून या दिले आनिका अरुचते हो का आता सकाळापासून. तुका म्हणी असो तुझे तुझे मस्तकी नाही ये लौकिकी आता मज वर्तने. देवा तुमच्यात आणि माझ्यामध्ये अंतर निर्माण करणारे जे काही शत्रू असतील त्या सर्वांना आग लागू दे. कारण तुमच्या पायाची प्राप्ती हेच माझ्या श्रमाचे खरे खरे फळ आहे. देवा तुम्हीच या परमार्थात मला सहाय्य करा. या संसार बंधनामधून सोडवणूक करा आणि इतर अनेक विघ्नांचा नाश करून तुमची सेवा तुम्हीच माझ्याकडून करवून घ्या. प्रारब्ध योगाने माझी अनेक रोगाशी गाठ घालून दिली आहे. त्यामुळे आता सर्व भोगाविषयी माझ्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालेले आहे किंवा वैराग्य असणे अधिक योग्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझे देह इंद्रियादी तुझ्या स्वाधीन आहेत. त्यामुळे त्या सर्वांना परमार्थाला लावण्याचा आणि त्यांच्या निर्वाहाचा भार तुझ्याच शिरावर आहे. मला आता देह निर्वाहाचा व्यवहार करण्याची काहीच आवश्यकता राहिली नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतरू विश्वी विश्वंबर परिहरची न लगे. परी हे अनावर आवरिता आवडी अवसान ते घडी पुरू एकी देत नाही. काय उने मज येथे ठेविली ठाई पोटा आलो तई पासून समर्थे. तुका म्हणी अवघी आवरली वासना आता नारायणा दुसऱ्यापासून. देवा तुमच्या विषयीचा माझ्या मनामध्ये जो भाव आहे तो तुम्हाला न सांगता तुमच्या लक्षात येतो. कारण सर्व विश्वामध्ये भरून तुम्ही राहिलेला आहात. तुम्ही विश्वंभर आहात आणि माझ्या मनातील भाव स्पष्ट करून सांगण्याची तुम्हाला जरुरी नाही. तरी सुद्धा मी माझ्या मनातला हा भाव तुम्हाला स्पष्ट करून वारंवार का सांगतोय. तर देवा तुमच्या विषयी माझ्या मनात जे अपार प्रेम आहे ते आवरता आवरले जात नाही आणि आवरून धरण्याचे सामर्थ्य एक क्षणभर सुद्धा माझ्या चित्तामध्ये नाही. माझ्यामध्ये अशी कोणती उणीव आहे, माझ्यामध्ये असं कोणतं कमी आहे की ज्यासाठी तुम्ही मला आहे त्याच अवस्थेमध्ये ठेवलेले आहे. पण देवा तुमच्याच पोटी आलो असल्याने ज्या वेळेला जन्मास आलो त्या वेळेपासून मी तुमच्यासारखाच समर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा आता मी इतर सर्व सुखापासून इंद्रियांच्या विषयापासून माझ्या सर्व वासना आवरून धरलेल्या आहेत. तुझ सवी आम्ही अनुसरलो बळा नको अंगी काळा राहो हरी न देऊ. सासुरवासा भीतू जीव ओढे तुझ पासे आता दोही वेशी लज्जा राखे आमुची. न कळता संग झाला सहज खेळता प्रवर्तली चिंता मागिलांची यावरी. तुका म्हणी आता जैसे तैसे बरवे वचन या भावे वेचून या विनटलो. आम्ही सर्व अबला स्त्रिया तुला शरण आलोय. देवा आता आमच्या अंगी कळाहीनपणा दारिद्र्य दुःख दैन्य तू अजिबात राहू देऊ नकोस. या प्रपंचाच्या सासुरवासाला दुःखाला माझा जीव फार घाबरत आहे, भीत आहे. म्हणूनच तुझ्याकडे मी सारखा ओढ घेत आहे. या प्रपंचामध्ये आणि परमार्थात दोन्ही ठिकाणी तूच आमची लाज राख. तुझ्याशी सहज खेळताना अज्ञानीपणामध्ये संबंध घडून आला,
पण आता मागे असणाऱ्या आमच्या पती आणि पुत्रांचे कसे होईल अशी आम्हाला चिंता लागली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा ज्या स्थितीमध्ये राहिलो असता आमचे कल्याण होईल त्या स्थितीमध्ये राहणे अधिक चांगले, आणि शब्दातील भावाने मी तुमच्या चरणी रंगून राहिलो आहे. रवी दीप हिरा दाविते देखणे अदृश्य दर्शने संतांचेनी, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामरू, न कळे तो साचार ब्रह्मादिका, तापली चंदनो निववितो कुडी, त्रिगुण तो काढी संत संग, माय बापे पिंडू पाळीला माया, जन्म मरण जाया संत संगू, संतांचे वचन वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारणू, तुका म्हणी जवळी न पाचारिता जावी, संत चरणी भावी रेघावया. सूर्य असो, दिवा असो किंवा एखादा हिरा असो, यांचा जो काही प्रकाश पडतो त्या प्रकाशामध्ये ज्या वस्तू बाहेर अस्तित्वात आहेत त्याच वस्तूंचं दर्शन होतं. पण या उपायाने न दिसणारे विठ्ठलाचे रूप मात्र संतांच्या कृपेनच पाहता येतं किंवा संतांची कृपा असेल तरच दिसतं. मी गरिबाने या संतांचे महात्म्य कसे काय वर्णन करावे. खरोखर त्यांचे महत्व आणि महात्म्य ब्रह्मादिकांना सुद्धा कळत नाही. या संसार तापाने तापलेल्या शरीराला चंदनाच्या लेपामुळे थोडीशी शीतलता वाटेल, परंतु त्रिगुणांची बाधा संत संघानेच दूर होऊ शकते. मुलाला जन्म दिल्यानंतर त्या मुलाचे आई वडील त्याच्या देहाचेच फक्त पालन पोषण करू शकतात, परंतु त्याच्या जन्म मरणाच्या संकटाचे निवारण फक्त साधू संतांच्याच कृपेमुळे होत असते. मिष्टान्न हे फक्त भुकेचेच निवारण करते. त्याप्रमाणे संतांच्या वचनामुळे जन्म मरणाचे दुःख दूर होते. जन्म मरणाचे दुःखच वाटेनाशे होते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारच्या या संतांच्याकडे त्यांनी बोलावली नाही तरी आपण मुद्दाम होऊन जावे. थोड्या भक्तिभावाने त्यांच्या चरणावर आपले मस्तक ठेवावे आणि सर्व भावे संतांना शरण जाण्यासाठी सिद्ध व्हावे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळू, तेने माया जाळू तुटैलो, आणि नका काही गाबाळाचे भरी, पडो येथे थोरी नागवनू, भावे तुळशी दळू पाणी जोडा हातू, मना वापती तो वेळोवेळा, तुका म्हणे हात व कृपेचा सागरू, नामासाठी पार पावविलो. लोक हो, तुम्ही हरिहरी म्हणून या परमेश्वराचे नामस्मरण करा. यामुळे मायेची सर्व प्रकारची बंधने नाहीशी होऊन जातात. याशिवाय दुसऱ्या कुठल्याही पापट पसाराच्या नादी लागू नका, कारण त्यामध्ये तुमची मोठी नागवणूक होऊ शकते. कुठलाही व्याप न करता तुम्ही काय करावे तर फक्त मनोभावे हातात तुळशीचे पान घ्या, पाणी घ्या आणि मी पतित असे वारंवार म्हणून त्या भगवंताला अर्पण करा. तुकाराम महाराज म्हणतात, हा ईश्वर कृपेचा सागर आहे आणि तुम्ही त्याचे जर नामस्मरण केले तरी तो तुम्हाला या भव्य भवसागरातून पार करून पलीकडच्या तीरावर नेऊन सोडेल. ऐसे कोळे पुत्र होती बुडविती पूर्वजा, चाडी चोरी भांडवला वाटाला भागासी, त्याची आणि दुःखी मही भारतेही नसाहे, तुका म्हणे ग्राम पशु केला नाशू आयुष्या. काहींच्या घरामध्ये काहींच्या कुळामध्ये अशा प्रकारचे पुत्र जन्माला येतात की ते आपल्या पूर्वजांना अधोगतीला घेऊन जातात. चोरी करणे, चाडी करणे हेच त्यांचे भांडवल त्यांच्याजवळ असते आणि यासारख्या पापकर्मांनी सारी पृथ्वी दुःखी कष्टी होऊन गेली आहे. तिला त्यांचे ओझे सहन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा हा दुष्ट मुलगा, दुष्ट पुत्र गावात भटकणाऱ्या एखाद्या ग्राम पशुप्रमाणे म्हणजे गावातल्या एखाद्या जनावराप्रमाणे असतो किंवा कुत्र्याप्रमाणे असतो आणि अशा प्रकारच्या माणसाचा सर्वनाशच झालेला असतो. गाठोळीस धनु भाकावी करुणा, दावणी सज्जना किव पिढी, नाठेडाची भक्ती कुचराचे बळू, कोरडे वंगळ मार खायू, सांडुव्याची घाली देवाची करंडी, विल्लाळच्या धोंडी पूजा दावी, तुका म्हणी ऐसे माकडाचे छंदू, अवघे धिंद धिंदू शिंदळीचे. ज्याच्याजवळ पुष्कळ धनसंपत्ती आहे आणि पुष्कळ धन असून सुद्धा माझ्याजवळ नाही नाही असे सारखे म्हणत राहतो, सारखी करुणा भाकीत राहतो, तो सज्जनांना त्रास देणारच आहे असा समजावा. ढोंगी माणसाची भक्ती आणि कामसुकाराचे बळ यांचा कधीही उपयोग होत नाही. या गोष्टी कोरड्या आणि अमंगल असतात. अशा लोकांना मारच खावा लागतो. अशी माणसे त्याग करायला जर निघाली तर देवाची करंडीच रस्त्यावर मोकळी करतील आणि स्वतःच्या दुःखाची कथा
पुन्हा पुन्हा सांगणारे हे लोक धोंड्याच्या पूजेचा पसारा मात्र सर्वत्र दाखवत फिरतील. तुकाराम महाराज म्हणतात असे ह्या माकडांचे छंद असतात. एखाद्या बाजार बसवी स्त्रीप्रमाणे किंवा शिंदळीप्रमाणे त्यांचे हे ढंग असतात. कैसी असुनी ठाऊके नेना दुःख पावाल पुढील पेना आता जागेरी भाई जागेरी चोर निजल्या नाडूनी भागेरी आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लटू लोकारे तुका म्हणे एकांच्या घाई कारे जाणोनी न धरा भई. हे लोक हो, तुम्हाला हे सर्व माहीत असून तुम्ही हे का समजून घेत नाही? या पुढच्या मुकामास म्हणजेच पुढल्या जन्मात मोठे दुःख भोगावे लागेल ना. बाबा रे, आता तरी तुम्ही सावध व्हा. या कामक्रोधाची व्रती रूपी चोर झोपलेले आहेत, तोपर्यंतच त्यांना चुकून तुम्ही परमेश्वराकडे जा. बंधूनो, तुमच्या शिलकीमध्ये असलेले आयुष्य विनाकारण दवडू नका किंवा ते चोरांच्या हाती देऊन ते लुटवून घेऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही एकाच आघात झाल्यावर सावध होऊन कामक्रोधांचे भय का बरे धरीत नाही. मुदल जतन झाली मग लाभाचे काय आले घरी देऊन यंत्र गाठी राखा पारिक्या न सुटे मिठी घाला पुढे थोडेच वाटे काम मैदाचेच पेटे तुका म्हणे वर्दळ खोटे फाशी अंतरीच्या कपटे. मुद्दल सुरक्षित झाली की मग त्यावर लाभ होणार हे ओघाने येतेच. भक्तिभावाच्या या मुद्दलाला चांगली गाठ बांधून मनोमंदिरामध्ये जतन करून ठेवा. कामक्रोधादी परक्या शत्रूंच्या हातामध्ये जाऊ देऊ नका, त्यांच्यापासून त्याचे रक्षण करा. या मूढ कामक्रोधादी शत्रूंचा हळूहळू हल्ला पडतो, म्हणून त्याचे नीट संरक्षण करा. तुकाराम महाराज म्हणतात वरवर खोटे फाशे दाखवून फसवणारे अशा प्रकारचे हे मनोविकार फारच कपटी अशा प्रकारचे असतात. मज अंगाच्या अनुभवी काही वाईट बरे ठावे जालू दोहीचा देखना नये मागे पुढेही म्हणा ऊस वसते ठावी परी हे चाली दुःख पावी तुका म्हणे घेऊ देवा सवे करुणी बोळावा. मला माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत जो काही अनुभव आला त्यावरूनच मला काही बरे काही वाईट हे समजून येत आहे. मी या दोन्ही बाबींना पाहणारा झालो. माझ्या मनात मागचे पुढचे काही येत नाही. कधी गावची वस्ती नाही हे माहीत असून सुद्धा त्या गावाला जाण्याची दुःखदायक गोष्ट मला करावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात मार्ग सुरक्षित ठेवणारा परमेश्वरच आपल्या बरोबर सोबती म्हणून घ्यावा. भाव वावे ठाया ऐसे सवे बोलतया भावायची क्रिया राखे खोट्या खोटे पणे वाखे न ठेवू अंतरू काही भेदाचा पदरू तुका म्हणे जीवे भावे सत्यामान विजय देवे. आम्हाला योग्य चांगल्या मुकामावर पोचवावी अशी त्या ईश्वराला नेहमी प्रार्थना करावी. आपल्या मनामध्ये जसा भाव असेल तसे त्याचे वर्णन देवाजवळ होत असते आणि देव सुद्धा त्याच्याशी तसेच वागत जातो. खोटेपणाच्या वाट्याला अनेक प्रकारची दुःखेच येत राहतात. यासाठी देवाजवळ आम्ही कसलेही अंतर न ठेवता वागतो. तुकाराम महाराज म्हणतात जीवाभावाने सत्याचे जर आचरण केले तर ते सुद्धा देवाला मानवते. मोल देऊन या साठवावे दोषू नटाचे ते वेशो पाहुनिया हरिदासा मुखी हरी कथा कीर्तनू ते ते पुण्य पुण्यो विशेषता हरितील वस्त्रे गोपिकांच्या वेशे पाप त्या सरिषे मात्रागमनो तुका म्हणे पहायसे झाले जणू सेवा भक्तीहीन रसी गोडी. नाना रंगाचे वेश धारण करून नाटक तमाशात नाचणाऱ्या नटांना त्यांचे काम पाहून लोक पैसे देऊन स्वतःच्या पदरामध्ये दोष बांधून घेतात. त्यापेक्षा हरिदासाच्या मुखातून निघालेल्या हरिकीर्तनाचे जर श्रवण केले तर त्यामुळे विशेष पुण्य प्राप्त होते. चिल्लर प्रकारच्या अरसिक नाटकामध्ये श्रीकृष्णाने गोपी यांचे वेश धारण करून गोपी वस्त्रहरणाचा खेळ करतात तर ते त्यांचे करणे मात्रागमनासारखे भयानक आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे जनलोक भक्ती सेवा विरहित होऊन नको त्या गोष्टीमध्ये गोडी मानू लागलेले आहेत. बहुक्षे दक्षिण आलो सोसून यावनू विठोबा विसावया विसावया पडो देई पाया बहुता काकुलती आलो सोशिली फजिती केली तुझसाठी तुका म्हणे एवढी आटी. अनेक जन्मांचा या संसारामधील भयानक दुःखांचा त्रास सोसून मी देवा आता तुमच्या चरणाजवळ आलो आहे.
विठ्ठला, आता मनाला विश्रांती मिळावी म्हणून मला तुमच्या पाया पडू द्या. आजपर्यंत मी अनेकांजवळ काकुळतीला आलो, अनेक प्रकारची फजिती सुद्धा सहन करून घेतली. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमची प्राप्ती व्हावी म्हणूनच मी एवढे परिश्रम इथपर्यंत केलेले आहेत. का गा धर्म केला असोन सत्तेचा आपुला, उभा उभी पाय जोडी आता फाको नेदी घडी, नको सोडू ठावू आता घेऊ नेदी वाहू, तुका म्हणी इच्छा तैसा करीनो सरिसा. देवा तुमची आम्हाला प्राप्ती व्हावी हे आमच्या सत्तेत असून सुद्धा इतर दान धर्माचे स्वरूप त्याला का दिलेस? तू पाय जोडून आता नीटपणे उभा राहा बघू, तुला मी एक क्षणभर सुद्धा दूर होऊ देणार नाही. आता तू आपले स्थान अजिबात सोडू नकोस आणि तुला मी अजिबात विसावा सुद्धा पडू देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझ्या इच्छेला येईल त्याप्रमाणे मी तुझे सर्व काही करीन. तुमची तो भेटी नवे ऐशी झाली, कोरडीच बोली ब्रह्मज्ञानू, आता न बोलावे ऐसे वाटे देवा, संग न करावा कोणासवे, तुम्हा निमित्याशी सापडले अंगू, नेदावा हा संगो विचारिले, तुका म्हणे माझी राहिली वासना, आवडी दर्शनाचीच होती. देवा तुमची आणि माझी भेट होत नाही असे होऊन गेले, मग आता नुसतेच व्यर्थ असणारे ब्रह्मज्ञान बोलण्यामध्ये काय अर्थ आहे? मला आता कुणाशी काही बोलू नये, कुणाची संगत धरू नये असे वाटू लागले. माझी ही निसंग अवस्था आणि माझे हे आचरण तुम्हाला चांगले माहीत आहे. ते एक निमित्तच सापडून तुम्ही याला संगत देऊ नये असाच जणू काही विचार केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्या दर्शनाची माझी एकमेव इच्छा होती आणि आता तेवढीच फक्त शिल्लक राहिली आहे. दुसरं माझ्या मनामध्ये काहीही इच्छा शिल्लक राहिलेली नाही. आहे त्याची आम्ही मागो तुझ पाशी, न हो तुझायची क्रिया नष्टी, न बोलावी तोच वर्मे बरे दिसे, प्रकट ते कैसे गुण करू, एका ऐशी का द्याव याचा मोळा, का तुम्हा गोपाळा नाही ऐसा, तुका म्हणी लोका नाही कळू आली, करावी आपुली जतन तू. देवा आम्ही असेच तुम्हाला जवळ मागू की तुम्ही आम्हाला ते देऊ शकता. जवळ असून देण्यासारखा क्रियानष्टपणात तुमच्यासारखा आमच्या जवळ नाही. देवा ही तुझी वर्मे बोलू नयेत हेच लोकांना बरे दिसणार आहे. तुझ्यासारख्या समर्थाचे हे अवगुण मी प्रकट कसे काय करू? जे कृपादान एकदा तू आम्हाला दिले तीच रीत माझ्या पुढे माझ्या बाबतीत का करत नाहीस? तुकाराम महाराज म्हणतात, देवा हे तुमचे गुण लोकांमध्ये समजून आले नाहीत तोपर्यंतच तुम्ही आपले महत्व जतन करून ठेवा. आम्ही याची केली सांडी कोठे तोंडी लागावे, आहे तैसे असो आता चिंते चिंता वाढते, बोलल्याचा माने सेनू भिन्न भिन्न राहावे, तुका म्हणी आम्हापाशी धीरायसे जतनू. देवा आम्हाला काही तू देत नसल्यामुळे आम्ही तुला आता सोडून दिले आहे. कुठे त्याच्या तोंडी लागावे? आता तो देव क्रियानष्ट असो की उदार असो, जसा असेल तसा आपल्या ठिकाणी खुशाल राहू. त्याच्या संबंधी विचार जर मनात आला तर तो अधिकच वाढत जातो. मी जे काही बोललो त्याचा त्याला खेद वाटत आहे आणि आम्हाला सुद्धा देवाला बोलणे उचित वाटत नसल्यामुळे आमच्याही मनाला खेद निर्माण होतोय. देवाला आमचा आणि आम्हाला देवाचा स्वभाव पटत नसल्यामुळे आम्ही आता अलग अलग राहू. तुकाराम महाराज म्हणतात, देव आम्हाला काही देत नाही म्हणून आम्ही भक्ती करण्याचे धैर्य मात्र कधी सोडणार नाही. त्याची जपणूक आमच्या जवळ सातत्यानं राहणारच. आम्हापाशी याचे बडू कोण काळ वरितो, धरून ठेलू जीवेसाठी होय भेटी तो वरी, लागलो ते न फिरे पाठी पडल्या गाठी वाचुनी, तुका म्हणी अवकाशे तुमच्या ऐसे व्हावया. आमच्यासारख्या पुढे या देवाचं बळ किती दिवस चालणार आहे? जोपर्यंत त्याची भेट होत नाही तोपर्यंतच त्यांच्यामध्ये बळ आहे. मात्र एकदा का त्याची भेट झाली आम्ही जीव अर्पण करून त्याला हृदयामध्ये धरून ठेवू. त्याच्या पाठीशी आम्ही जे लागलो आहोत ते आता त्याची गाठ पडल्याशिवाय कदापि माघार घेणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा काही काळाने काय होईना पण आम्ही तुमच्यासारखे होण्यासाठी प्रयत्न करूच करू. बोलिलेची बोले पळताळुनी उपजत मनी नाही शंका, बहुतांची माय बहुत कृपाळू साहुनी कोल्हाळू बुझाविषयी, बहुतांच्या बावे वाटेशी भातुके बहु कवतुके खेळविषयी,
तुका म्हणी ऐसे जाणत सो वर्म करणे तो श्रम नवजेवाया. देवा, मी तुझ्या सद्गुणाविषयी जे काही बोललो त्याचा पुन्हा पुन्हा अनुभव घेऊन मी बोलत आहे बाबा. त्यामुळेच माझ्या मनामध्ये तुझ्या सद्गुणाविषयी तिळमात्र संशय नाही. देवा, तू पुष्कळ भक्तांची आई आहेस आणि अतिशय कृपाळू आहेस. त्यामुळेच तू भक्तांच्या मागण्या आणि विनंत्याची कटकट सहन करतोस आणि त्यांची समजूत सुद्धा काढतोस. ज्या भक्ताचा जसा भाव असेल त्याप्रमाणे तू भोग मोक्ष किंवा भक्तिप्रेम काहीतरी देतोस आणि त्यांना कौतुकाने खेळवतोस. तुकाराम महाराज म्हणतात, अशा रीतीने देवा तुझ्यातील सद्गुणांचे वर्म आम्हाला माहीत आहे. त्यामुळेच तुझ्या संबंधी आम्ही जे जे काही श्रम करू, कष्ट घेऊ ते कदापि वाया जाणार नाहीत याची आम्हाला पुरेपूर खात्री आहे. ओठे भोग उरला आता आठविता तुझ मजू आड काही नये तुझे फळ बिजे आणले उद्वेग तो वाया विनू कैचा शिनो चिंतने तुका म्हणे गेला भ्रम तुमच्या धर्म पायाचा. देवा, तुमचे चिंतन नित्यपणे करीत असताना माझा प्रारब्धाचा भोग कुठे शिल्लक राहिला आहे? सर्व निघून गेलाय. कारण नित्य चिंतनामुळे प्रारब्ध कर्माचा भोग देण्यास अवकाशच शिल्लक राहत नाही. आता तुझ्यात आणि माझ्यामध्ये ऐक्य होण्यासाठी कोणताही प्रतिबंध राहिलेला नाही. चिंतनरूपी बीजाने मला हे फळ प्राप्त करून दिलेले आहे. तुझ्या चिंतनामुळेच या संसाराच्या चिंतेचे सर्व दुःख नाहीस झालेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्या पायाच्या प्रसादाने मी सर्व प्रकारच्या भ्रमातून मुक्त झालो आहे. माझा सर्व भ्रम नाहीसा झाला आहे. संसार तो कोण लेखे आम्हा सखे हरिजनू काळ ब्रह्मानंदे सरे आवडी उरे संचली स्वप्नी तेही नाही चिंता रात्री जाता दिवस तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरीशे भोजनू. आम्हाला हरिभक्त सखे सोबती झाल्यामुळे लाभल्यामुळे आता संसाराकडे कोण पाहतो? संसाराची ती आमच्या पुढे किंमत काय? या हरिभक्तांच्या संगतीमध्ये ब्रह्मानंद भोगण्यामध्ये आमचा सर्व काळ जात आहे आणि त्या आनंदाचीच आवड मनामध्ये भरून शिल्लक राहिलेली आहे. एका पाठोपाठ एक रात्र आणि दिवस अशा प्रकारे जात असताना सुद्धा स्वप्नात सुद्धा संसाराची चिंता किंवा आठवण येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या हरिभक्तांच्या संगतीने आम्हाला ब्रह्म रसाचे भोजन होत आहे. येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला प्राण हा फुटला आळविता पडी येलो वनी थोर चिंतवनी उशीर का झुनी लाविला काय तुझ नाही लौकिकाची शंका हा पुल्या बाळका मोकलिता तुका म्हणे बहु खंते वाटे जीवा धरी येले देवा दुरी दिसे. हे विठ्ठला, तू ये. तुला आळवता आळवता माझा प्राण शरीर सोडून निघू पाहत आहे. या संसाराच्या भयानक अरण्यामध्ये मी पडलो आहे. यामधून बाहेर पडण्याची मला चिंता लागून राहिली आहे आणि तुला येण्यासाठी तू उशीर का बरे करतो आहेस? आपल्या बाळाला सोडून देताना तुला लोकलज्जा तरी कशी वाटत नाही? तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू मला दूर लोटल्यासारखे दिसत असल्यामुळे माझ्या जीवाला अतिशय खेद होत आहे. हा पुले गावीचे न देखेशे झाले परदेशी एकले किती कंठू म्हणून पाहे मूळ येता वाटे जीव लग भेटे कोणीतरी पाहता वग्या दिसतील दिशा सकळही ओसा दृष्टी पुढे तुका म्हणे कोणी न सांगे वार्ता तुझी वाटे चिंता पांडुरंगा. माझ्या गावचे जे परिचित असणारे भक्तजन आहेत ते आता मला दिसेनासे झाले आहेत आणि या परदेशामध्ये मी किती दिवस एकट्याने दिवस काढू? म्हणूनच देवा तुम्ही मला प्रेमाचे बोलावणे पाठवाल अशी मी वाट पाहत उभा आहे. कारण त्यामुळेच कुणीतरी माझा जीवलग या ठिकाणी मला भेटेल असा मला भरवसा आहे. आता मी सभोवती पाहत आहे तो सर्व दिशा मला उजाड अशा भासत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझे सखे मला भेटतील अशी बातमी मला कुणी कसे सांगत नाही? तुझी ही बातमी मला समजत नसल्यामुळे पांडुरंगा मला खूप चिंता लागून राहिली आहे. जन तरी देखी गुंतले प्रपंचे स्मरण ते त्याचे त्याचे नाही म्हणून मागे परतले म्हणू घालनीचे रान देखून या इंद्रियांचा गाजे गोंधळ ठाई फोडित डोई अहंकारू
तुका म्हणे देवा वासनेच्या अटी केली तळपटे बहुतांची. या लोकांकडे जर पाहिलं तर सर्व हे प्रपंचामध्ये गुंतून गेले आहेत. आपण कोण आहोत हेच त्यांना स्मरण राहिलेलं नाही. हा संसार म्हणजे जीवाचा घातपात होण्याचे महाभयंकर असे अरण्यासारखे ठिकाण आहे. हे प्रत्यक्ष पाहिल्यामुळे अनुभवल्यामुळे माझे चित्त या संसारातून माघारी फिरलेले आहे. माझे मन परतले आहे. या प्रपंचामध्ये इंद्रियांचा सर्वत्र गोंधळ माजून राहिला आहे आणि मी हा अहंकार प्रत्येकाची डोकी फोडत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा या वासनेच्या हट्टामुळे पुष्कळांचे वाटोळे झालेले आहे. धावे त्याशी पावे दुजे उगवणी गोवे घ्यावे भरून या घरू मग नाही रजारू धनी उभे केले कुंडलिके या उगले तुका म्हणे ठसा गेला पडून या ऐसा. द्वैताचे बंधन किंवा देहात्म बुद्धीच्या भ्रमाच्या गुंत्यातून जो हरीकडे ऐक्यासाठी धाव घेतो त्यालाच मोक्षाचा लाभ होतो. आपले हे जे हृदय आहे हे हृदयरूपी घर त्या भगवंताने भरून टाकावे म्हणजे मग जन्म मरणांची एरझार शिल्लक राहत नाही. या पुंडलिकाने त्या हरीला पुष्कळ दिवस उगाच या ठिकाणी उभा केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, याविषयी प्रसिद्धी साऱ्या जगामध्ये आधीच झालेली आहे. लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोरू त्याची अंकुशाचा मारू ज्याची अंगी मोठे पणू तया यातना कठीण तुका म्हणे जाणू व्हावे लहाना होणी लहानू. हे देवा लहान होण्यामध्येच फार सुख असल्यामुळे मला लहानपण दे. मुंगी सर्वात लहान असते आणि म्हणूनच ती साखर खाते. ऐरावत किंवा हत्ती हा 14 रत्नामध्ये सर्वात मोठा, पण त्याला अंकुशाचा मार खावा लागतो. ज्याच्या अंगी विद्वत्ता सत्ता संपत्ती आणि वय यापैकी मोठेपणा जर असला तर त्याला कठीण यातना भोगाव्या लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माणसाने लहानाहूनही लहान व्हावे यातच खरा शहाणपण आहे आणि हे लहान होणे सर्वांनी आपल्या ध्यानामध्ये ठेवावे. नीचपण बरवे देवा न चले कोणाचाही जावा महापुरे झाडे जाती ते लवाळे राहते येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी तुका म्हणे कळू पाय धरल्या न चले बळू. देवा लहानपण किंवा हलकेपण ही फार चांगली गोष्ट आहे, कारण लहानपणाचा कधी कुणी मत्सर करीत नाही, कुणी हेवा देवा साधत नाही. नदीला महापूर आला तर मोठमोठी झाडे त्यामध्ये वाहून जातात, मोडून पडतात, पण वरून पाणी जात असताना जे लव्हाळे नदीमध्ये जी छोटी वनस्पती असते छोटेसे गवत असतं ते नम्र होतं वागतं. पाणी नाहीच झालं कमी झालं किंवा पूर ओसरला की ते पुन्हा त्याच ठिकाणी उभा राहतं. समुद्रामध्ये केवढी मोठी लाट आली तरी खाली वागताच ती वरून जाते आणि आपण मात्र आहे त्या ठिकाणी स्थिर राहू शकतो. तुकाराम महाराज म्हणतात, आपण नम्र होऊन एखाद्या बलवानाचे जर पाय धरले तर त्याचे बळ सुद्धा आपल्या पुढे चालत नाही. याप्रमाणे प्रबळाला दुर्बळ करण्याची युक्ती म्हणजे नम्रता होय. उष्ट्या पत्रावळी करुणिया गोळा दाखविते कळा कवित्वाची ऐसे जे पातकी ते नरकी पचती जो वरी भ्रमते चंद्र सूर्य तुका म्हणे का नारायणा ध्यायी वर कडावाही शोक असे. अनेक कवी प्रासादिक कवींच्या काव्यामधील शब्द अलंकार अशा प्रकारच्या उष्ट्या पत्रावळी गोळा करतात आणि ते काव्य स्वतःच काव्य आहे म्हणून सांगतात. असे जे काव्य चोरणारे पातिके आहेत ते जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत नरकामध्ये पडतील. तुकाराम महाराज म्हणतात, अरे जना एका नारायणाचे ध्यान कर. या दंभाच्या ओघामध्ये वाहत गेल्याने त्याचा परिणाम दुःख हाच मिळेल. आवडीच्या मते करीते भोजना भोग नारायणा म्हणते केला अवघा देव म्हणे वेगळे ते काही अर्थासाठी डोई फोडू पाही लाजे कमंडलू धरिता भोपळा आणि कथेगळा प्रावरणासी शाला गडवे धातू द्रव्य इच्छा चित्ते नश्वर बोलती अवघे मुखे तुका म्हणे त्यासू देवा नाही बेटी ऐसे कल्पकोटी जन्म घेता. शुष्क ब्रह्मज्ञानी आपल्या आवडीप्रमाणे चांगली पक्वाने करून जेवतात आणि जेवणाचा भोग हा सर्वव्यापी नारायणानेच केला, मी केला नाही असे म्हणत राहतात. अवघे जग जनार्दन आहे. जनार्दनाशिवाय भगवंताशिवाय वेगळी अशी या जगामध्ये काहीच नाही.
असे तोंडाने लोकांना सांगत राहतात आणि स्वतः कोणाकडून जर येणे असलेले पैसे त्याने जर दिले नाहीत तर त्यासाठी त्याचे डोके फोडण्याला सुद्धा प्रवृत्त होतात. स्वतःला संन्यासी म्हणून घेणारा शब्दज्ञानी हा कमंडलू किंवा भोपळा हातात धरण्यास आणि ठिगळे लावलेले वस्त्र पांघरण्यास लाजतो. अंगावर भरजरी शालजोडी असावी, हातामध्ये चांदीचा गडवा असावा, सोने आणि चांदी आपल्याला मिळावी अशी त्यांच्या मनामध्ये वासना असते, इच्छा असते आणि मुखाने मात्र हे सर्व नश्वर आहे असे सांगत फिरतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा दांभिक शब्दज्ञानी कोट्यावधी कल्पे जरी पुन्हा पुन्हा जन्म घेतला तरी त्यांना देवाची भेट होत नाही. म्हणविता हरिदासू कार्य नाही लाजू, दिनाशी महाराज म्हणसे हिना, काय ऐसे पोटू न भरेसे झाले, हालविषी कुले सभे माझे, तुका म्हणे पोटे केले विटंबना, दिन झाला जना किव भाकी. अरे निचा, तू स्वतःला हरिदास म्हणून घेतोस आणि संसारासक्त क्षुद्र आणि नीच लोकांना महाराज माझ्यावर एवढी दया करा आणि माझ्या संसाराला काही सहाय्य करा असा म्हणत राहतोस, याचना करतोस. याविषयी तुला कशी लाज वाटत नाही? मूर्ख लोकांच्या सभेमध्ये ज्ञान सांगताना स्वतःचे डुंगण हलवतोस, पण तसे केल्याशिवाय तुझे पोट भरत नाही काय? तुकाराम महाराज म्हणतात, स्वार्थी लोक दीन होऊन पैशाची मदत करण्याविषयी लोकांजवळ करुणा भागतात आणि पोट भरण्याच्या नादी लागल्यामुळे शेवटी त्यांची फजिती होते. केवळ पोटासाठी यांनी अशी स्वतःची विटंबना करून घेतली आहे आणि दीन होऊन पोटासाठी लोकांपुढे हे भीक मागत असतात. हृदय सिद्धी दासी कामधेनु घरी, परी नाही भाकरी भक्षावया, लोढे बलिष्ठी पलंग सुपत्ती, परी नाही लंगोटी नेसावया, पुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वासू, परी नाही राहाव्यासो ठाव कोठे, तुका म्हणी आम्ही राजे त्रैलोक्याचे, परी नाही कोणाचे उनेपुरी. वृद्धी सिद्धी आमच्या दाशा आहेत आणि आमच्या दारात कामधेनु उभा आहे, पण आम्हाला खाण्यासाठी मात्र भाकरी नाही. आमच्या घरामध्ये लोड तक्के पलंग गादी सर्व काही आहे, पण आम्हाला नेसायला साधी लंगोटी नाही. तुम्ही कुठे राहता असे जर आम्हाला कुणी विचारले तर आमचा वैकुंठामध्ये वास असतो, पण या मृत्यूलोकामध्ये आम्हाला राहायला कुठे जागा सुद्धा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही त्रैलोक्याचे राजे आहोत, पण आम्ही कोणत्याही प्रजेच्या हिता अहिताची किंवा सुखदुःखाची काळजी घेत नाही. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञानू, परी मिळवणो बहु माझी, निरे कोणापाशी होय एको रजू, तरी द्या रे मज दुर्बळाशी, आशा तृष्णा माया कालवनी दोन्ही, दंभतो दुरोनी दिसतसे, काम क्रोध लोभोष नवी बहुतो, मिळवणी आतो काळकुटू, निंदा अहंकार द्वेष बहु फारू, माझी वरी धुरू सारी येला, तुका म्हणे तेथे काही हाता नये, आयुष्य मोले जाये वाया विनू. घरोघरी आज सर्वत्र ब्रह्मज्ञानाच्याच पोकळ गोष्टी लोक बडबडताना दिसत आहेत, पण त्यामध्ये पुष्कळ दोषांचे मिश्रण असून त्या ज्ञानाचा अनुभवाची मेळ मात्र बसत नाही. अहो ब्रह्मज्ञानी लोकांनो, जर कुणाजवळ शुद्ध दोषरहित जर ब्रह्मज्ञान असेल तर त्यातील रजकणा इतके जरी मला गरीबाला थोडे द्या ना, पण असे शुद्ध ब्रह्मज्ञान आज कोणाजवळच दिसत नाही. ज्याच्याजवळ जावे त्याच्याजवळ दोष मिश्रितच ज्ञान दिसते. काही लोकांच्या ब्रह्मज्ञानामध्ये आशा म्हणजे तृष्णा आणि मोह हे दोन दोष कालवलेले असतात, त्यामुळे त्यांचा दंभ दुरून सुद्धा दिसतो. काहींच्या ब्रह्मज्ञानात काम क्रोध आणि लोभ यांचे काळकूट मिसळून ठेवलेले असते, त्यामुळे ते नरकाचे दुःख भोगवीत असतात. काही लोकांजवळ ब्रह्मज्ञानावर आतून आणि बाहेरून निंदा अहंकार आणि द्वेष यांचे पुष्कळ काजळ चढलेले दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा दोष मिश्रित ब्रह्मज्ञानाने काहीच हाताशी येत नाही, मूल्यवान आयुष्य मात्र व्यर्थ जाते. अवघ्या भूतांचे केले संतर्पणो, अवघीच दान दिली भूमी, अवघाची काळू दिन रात्र शुद्धी, साधी येले विधी पर्व काळू, अवघित तीर्थी व्रते केले यागू, अवघेची सांगू झाली कर्म, अवघेची फळू आले आम्हा हाता, अवघेची अनंता समर्पिले, तुका म्हणी आता बोलो बोलणे, काया वाचा म्हणे उरलो नाही. आम्ही सर्व भूतमात्रांना अन्न समर्पण केलं आहे. आमचे सर्वस्व सर्व प्राणी मात्रांना तृप्तीचे दान देऊन टाकलेलं आहे. दानातील श्रेष्ठ दान जे भूमिदान ते सुद्धा आम्ही सर्व देऊन टाकले आहे.
दिवस आणि रात्र असा सर्व काळ शुद्ध स्वरूपाचा करून आम्ही त्याला पर्व काळाचे स्वरूप प्राप्त करून दिला आहे. आम्ही सर्व तीर्थयात्रा केल्या, व्रते केली, यज्ञयाग केले. सर्व कर्मे आमची यथासांग आता पूर्ण झाली आहेत. या सर्व साधनांचे फळ जे आमच्या हातामध्ये आले आहे ते आम्ही त्या भगवंतालाच समर्पण केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्ही मूक राहूनच सर्व काही बोलू. स्तब्ध काही न बोलता राहणे हेच आमचे आता बोलणे असून आम्ही आमचे काया वाचा मनाने अशा पद्धतीने काहीच शिल्लक राहिलो नाही. आम्ही हे ब्रह्मज्ञान संपादन केल्यानंतर आम्ही म्हणून काहीच शिल्लक राहिलो नाही. बहुरायशी फळी नाही आली काही गळती, पक्वदशे येते थोडी नास आढी वेचे तू. विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे, उंच नीच परिवार देवी धन्या ठावी चाकरी. झळके तेथे पावे आणि ऐशे क्षणी बहु थोडी, पावेल तू पैल थडी म्हणो गडी आपुला. तुका म्हणे उभार्याने खरे कोण मानितसे. आंब्याच्या झाडाला जेवढा मोहर येतो त्या मोहरा एवढी त्या आंब्याला फळे लागत नाहीत आणि त्या आलेल्यापैकी काही वाऱ्याने गळून जातात. जी राहिलेली फळे असतात ती काही आढीमध्ये नाश पावतात. त्यातून जी काही शिल्लक राहतात तीच पिकतात. याप्रमाणेच जन्म झालेल्या काही माणसांपैकी फार थोडी माणसे भक्ती करतात आणि भक्ती करणाऱ्यांपैकी फार थोडे लोक निर्दोष भक्ती करतात. त्यातून सुद्धा ज्यांच्यावर हरीची कृपा झाली त्यांनाच मोक्ष प्राप्त होतो. एकूण काय तर एखादाच मनुष्य मोक्षाला जातो. कारण अहंकाराचे जे शेवटचे बंधन आहे त्यातून सुटणे फार अवघड आहे. धन्याला कोण्या चाकराची कशा प्रकारची वागणूक आहे हे जसे ठाऊक असते त्याप्रमाणेच देवाजवळ उत्तम, मध्यम, कनिष्ठ अशा अधिकाराच्या भक्तांचा फार मोठा परिवार आहे. त्यापैकी कोणाची भक्ती कशी आहे हे देवाला पूर्णपणे माहीत असतं. समरांगणावर युद्धामध्ये आणीबाणीची परिस्थिती जेव्हा निर्माण होते त्यावेळी सैनिकांपैकी कित्येक जण मरतात, कित्येक जण पळून जातात आणि काही फार थोडे आपल्या शौर्याची चमक दाखवतात आणि शत्रूला धूळ चारतात. जो भवसा